शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचा शोध घ्यावा, त्यांची भेट झालेली आहे. एका साधा गुन्हेगाराला सुद्धा यायला लागलेली आहे की इथल्या मतदाराला दुष्काळामध्ये आणि बिन्या पाण्यापासून राहायचं आहे का, हा एक सारखा प्रश्न हा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून पुन्हा असणारं मतदारांना मी आवाहन करणार आहे की एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याची आता असणारं टेक्नॉलॉजी पूर्णपणे उपलब्ध असताना आणि पावसाच्या फुगवट्यामुळे पावसाचं नुकसान हे खालच्या बाजूला सुद्धा होत आहे, म्हणजे ईस्टर्न बाजूला सुद्धा होत आहे. आणि पाणी न स्वीकारल्यामुळे वरचा भाग म्हणजे वेस्टर्न भाग सुद्धा जो आहे त्याचंही असणारं त्या ठिकाणी नुकसान होत आहे. याचं कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि वंचित बहुजन आघाडी या प्रश्नाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने असणाऱ्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सोडू शकते. आणि म्हणून एका बाजूला दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ अशाला असणारं जे तोंड द्यावं लागतं त्याला मला वाटतं असणारा सुटका हे वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी देऊ शकते असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न जर आपण सोडवला तर मी असणारा मानतोय की लाडकी बहीणसारखी योजना आखण्याची गरज पडणार नाही. का पाणी आल्यानंतर जी काही शेतीला नवीन उपजाव आहे त्यातून शेतकऱ्यालाच स्वतःच्या हातामध्ये म्हणजे कुटुंबालाच स्वतःच्या हातामध्ये निधी यायचा भाग असं त्या ठिकाणी. विधानसभेची ही जी निवडणूक आहे हे मी असं मानतोय की कायदा आणि सुव्यवस्था एका बाजूला, तुम्ही विकास कसा करणार हा दुसऱ्या बाजूला, आणि तिसऱ्या बाजूला आत्ताची जी वाढती लोकसंख्या आहे या देशाची म्हणजे महाराष्ट्राची मत आपण करणार तर या महाराष्ट्राच्या यंगर जनरेशन जे आहे ते यंगर जनरेशनला आपण कशा रीतीने ज्याला आपल्याला म्हणता येईल की एम्प्लॉयमेंट करता येईल हा त्याच्यातला भाग आहे. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये मी असा मांडल्या फक्त त्याच्यातले एकच गोष्ट तिथे मांडणार आहे, नंतर शेतीवरती येतो.